शरद पवार यांच्यासोबत परत जाणार का? घर वापसीच्या प्रश्नावर नो कमेंट्स असं म्हणत अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. पवारांवरील टीकेबाबत भाजप हायकमांडशी चर्चा करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीमधून लढण्यास मला फार रस नाही. मी 7 ते 8 वेळा लढलो. बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांकडून स्पष्ट. माझ्या विरोधात कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी अजित पवारांवर दिल्लीमधून दबाव. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. बारामतीमधून जय पवारांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. अजित पवारांचं जय पवारांबाबत मोठं वक्तव्य. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा. बारामतीमधून जय पवार लढल्यास युगेंद्र विरुद्ध जय पवार असा सामना रंगण्याची शक्यता. अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार. जय पवारांबाबत पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये योग्यतेच्या आधारावर कुणाला तिकीट द्यायचं ते ठरवू. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या अनुभवातून जर अजित पवारांनी काही निर्णय घेतला असेल तर मला माहिती नाही. बारामती विधानसभेच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. माझ्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळे सुद्धा तिथे असतील तर भेटेन. रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. शासकीय सर्व्हर जॅम होऊ नये यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल. लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडकं सरकार पण लक्षात ठेवा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत म्हणून सावत्र भावांचा प्रयत्न. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे. महिना अखेरीस 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. अजित पवारांची माहिती. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात. आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं. नितेश राणे यांचं वक्तव्य. लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध. निवेदन न घेतल्यामुळे आंदोलक आक्रमक. ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी. देशामध्ये सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं. सिव्हिल कोडवर देशभरामध्ये चर्चा व्हावी. सिव्हिल कोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात विधानसभेचा प्रचार होणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाईल. सूत्रांची माहिती. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं ही चांगली गोष्ट. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम मंत्रालयामध्ये झेंडा फडकवेल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ. राऊतांकडून ठाकरे 2 सरकारचा पुनरुच्चार. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना टोल माफी. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. गेल्या वर्षी गणेश मंडळांना दिलेली परवानगी यंदाही कायम राहणार.